नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। नांदेड़ का सांसद कौन होगा? इस सवाल ने नांदेड़ लोकसभा निर्वाचन क्षेत्र के मतदाताओं के मस्तिष्क को पिछले 40 दिनों से घेर लिया है। आखिरकार मंगलवार 4 जून को मतगणना के बाद यह सवाल जवाब में तब्दील होने जा रहा है। नांदेड़ लोकसभा की सीट के लिए विगत 26 अप्रैल को 60.94% मतदान हुआ है। कुल 23 प्रत्याशी चुनाव के मैदान में उतरे, जिनमें कांग्रेस महाविकास आघाड़ी इंडिया गठबंधन के वसंत बलवंतराव चव्हाण, भारतीय जनता पार्टी महायुति के उम्मीदवार प्रताप गोविंदराव चिखलीकर और वंचित बहुजन आघाड़ी के अविनाश विश्वनाथ भोसीकर सहित अन्य राजनीतिक दल तथा निर्दलीय उम्मीदवार शामिल है। लेकिन इंडिया गठबंधन और महायुति के बीच ही नांदेड़ लोकसभा सीट के लिए मुख्य लड़ाई मानी जा रही है। अब नांदेड़ का सांसद कौन बनेगा, इसका जवाब तो वोटों की गिनती यानी मतगणना के बाद ही मिलेगा। 4 जून की सुबह 8 बजे से नांदेड़ शहर के शासकीय तंत्र निकेतन कॉलेज में मतगणना को प्रारंभ होने जा रहा है। यहीं पर ईवीएम मशीनों की स्ट्रांग रूम है। 560 चुनाव कर्मियों द्वारा 96 टेबलों पर यह मतगणना होने जा रही है। कुल 26 फेरों के बाद इस चुनाव के नतीजे सामने आएंगे। सोमवार 3 जून को मतगणना के चुनाव निरीक्षक समीर कुमार ओझे नांदेड़ में दाखिल हुए। उनकी मौजूदगी में जिला निर्वाचन विभाग तथा जिला प्रशासन ने आज मतगणना की सफल रिहर्सल पूरी की, जिसके अनुसार 4 जून की सुबह 10:30 बजे से 11 बजे के दौरान पहली फेरी के नतीजे सामने आएंगे, तो वहीं अंतिम चुनाव परिणाम देर शाम को सामने आएंगे, ऐसा विश्वास जिला निर्वाचन निर्णय अधिकारी तथा जिलाधिकारी अभिजीत राउत ने व्यक्त किया है। सबसे पहले पोस्टल वोटों की गिनती होगी, उसके बाद ईवीएम के वोटों की गिनती होगी, ऐसी जानकारी जिला अधिकारी अभिजीत राउत ने MCN हिंदी न्यूज को दी। 16 नांदेड लोकसभेसाठीचं मतदान जे 26 एप्रिल रोजी झालं होतं त्याची मतमोजणी ही आपल्याकडे उद्या दिनांक 4 जून रोजी होणार आहे। त्यासाठी सकाळी 8 वाजता या प्रक्रियेला सुरुवात होईल। सर्वप्रथम आपण उमेदवारांच्या त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम खोलणार आहोत आणि त्यानंतर पोस्टल मतदान जे आहे त्याची काउंटिंगला सुरुवात होईल। पोस्टलचा अजून आपल्याला आजपर्यंत मतं येतील, अंदाजे 5,500 पर्यंत मतं पोस्टलमध्ये येण्याची अपेक्षा आहे। त्याचं काउंटिंग सुरू झाल्यावरती साधारण 8:30च्या दरम्यान आपलं मुख्य जे ईव्हीएमचं काउंटिंग आहे ते सुरू होईल। प्रत्येक मशीनच्या काउंटिंगसाठी आपण एक काउंटिंग सुपरवायझर, एक काउंटिंग असिस्टंट आणि एक सूक्ष्म निरीक्षक किंवा मायक्रो ऑब्झर्वर असे त्या ठिकाणी अपॉइंट केलेले आहेत आणि 6 विधानसभा मतदारसंघांच्या 6 वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आपल्याकडे ही मतमोजणी होणार आहे। त्याचबरोबर पोस्टलची जी आहे ती स्वतः माझ्या म्हणजे आरोच्या चेंबरमध्ये होणार आहे। या प्रकरणी सगळे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी किंवा त्यांचे जे काउंटिंग एजंट आहेत त्यांना सुद्धा बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। इतर सर्व सोयीसुविधा आज उपलब्ध करून दिलेल्या आहेत। विशेषतः हा जो डेटा फीड करायचा असतो त्यासाठी जी आवश्यक सुविधा लागते ती सुद्धा आपण उपलब्ध केली। त्याचा आज एक ड्राय रन सुद्धा करण्यात आला। सर्व कर्मचाऱ्यांचं 2 वेळा अतिशय विस्तृतपणे प्रशिक्षण झालेलं आहे आणि यामध्ये काही ज्या विशिष्ट बाबी असतात त्याच्याविषयी आपण विशेष त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे। यामध्ये महत्त्वाची भूमिका ही उमेदवारांची, त्यांच्या प्रतिनिधींची पण असते। त्यांना सुद्धा आपण आवाहन करतो आहे की या ठिकाणी जर काही अडचण असेल तर त्यांनी तातडीनं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांना संपर्क साधावा। मात्र कुठल्याही परिस्थितीत मतमोजणीची प्रक्रिया बाधित होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट त्यांच्याकडनं घडता कामा नये। त्याचबरोबर मीडियासाठी आपण बाहेर हा मीडिया कक्ष उभा केलेला आहे। या ठिकाणी रेग्युलर अपडेट आतमधनं आपल्याला देण्यात येतील, आपल्यामार्फत ते सगळ्यांपर्यंत पोहोचतील। याशिवाय नांदेडकरांसाठी सुद्धा आपण 3 ते 4 ठिकाणी लाऊडस्पीकरची सोय करतोय, जेणेकरून आतमध्ये जे रिझल्ट घोषित होतील ते बाहेर त्यांना योग्य वेळेमध्ये कळतील। आपल्याकडे एकूण 26 फेऱ्या होतील। मुखेड आणि मुखेडचे सगळ्यात जास्त आपल्याकडे केंद्र 362, त्यामुळे 26 फेऱ्यांपर्यंत जाईल। पहिल्या फेरीला थोडा वेळ लागतो कारण सगळेजण स्थिरावतात, काही सूचना द्याव्या लागतात, प्रश्न सुद्धा जास्त असतात। मात्र एकदा पहिली फेरी झाली 10-10:30 पर्यंत की त्यानंतर मात्र गतीनं मग फेऱ्या व्हायला लागतात। त्यामुळे अंदाजे संध्याकाळपर्यंत आपल्याला पूर्ण निकाल आपल्या हातात येईल।
आपण साधारण 550 कर्मचारी 560 कर्मचारी हे प्रत्यक्ष मोजणीसाठी नेमलेले आहेत। या व्यतिरिक्त इतर जे त्यांना सहाय्यक किंवा लेबर वर्क असणारे आहेत, समन्वयक आहेत, असे सुद्धा 160 कर्मचारी त्या ठिकाणी